झालेला आहे महाविकास आघाडीचा, तो समजत नाहीये. वस्तुस्थिती ग्राउंडवरती नक्की काय होतं? तुम्ही पाहिला असेल की महायुतीने जो विजय मिळवला आणि त्यानंतर एक पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार होते. त्यांच्या चेहरे सांगून जात होते का हा विजय सत्याचा नाही. तर तुम्ही आजपर्यंत अनेक निवडणुका आपण सर्वांनी पाहिल्या. निवडणूक जिल्हा परिषद असो, विधानसभेची असो किंवा लोकसभेची निवडणूक असो, त्या निवडणुकीमध्ये जो टपाली मताचा जो कौल असतो, जे पोस्टल मताचा जो कौल असतो, तोच ट्रेन जनरली खालच्या मतामध्ये EVM मध्ये असतो. एक 5-10% इकडं तिकडं डिफरन्स असू शकतो. पण ज्यावेळेस अनेक तुमच्यासारख्या एजन्सीने सर्वे केला त्यावेळेस महाविकास आघाडी असो किंवा महायुतीचा सर्वे थोडा मागं पुढं एक 10-12 सीटांनी मागं पुढं दाखवला आणि त्याच पद्धतीने ट्रेन आपल्याला पोस्टल मतामध्ये पाहायला मिळाला. आणि पोस्टल मतामध्ये महाविकास आघाडीचे सर्वाधिक जागा जास्त मताधिक्याने दाखवल्या आणि तो ट्रेन EVM वर ज्यावेळेस आला त्यावेळेस अचानक 50 जागा डायरेक्ट खाली झाल्या. म्हणजे याचा अर्थ या यांत्रिकीकरणामागं आमचा, या यांत्रिकीकरणावर आमचा विश्वास नाही. बऱ्याच ठिकाणी आता आम्ही येताना आमच्या बगरे सरांनी, खासदार साहेबांनी एक व्हिडिओ दाखवला. कुणाल बाबा पाटील म्हणून आमचे एक आमदार होते मागच्या वेळेसचे धुळ्याचे. त्यांच्या मतदारसंघामध्ये एक असं गाव आहे, त्या गावामध्ये त्यांच्या संस्थेचे कर्मचारी आहेत, त्यांचा कार्यकर्त्यांचं मोठं टीमवर्क आहे. त्या गावामध्ये 0 मतं दाखवले. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा अनेक एजन्सींनी सर्वे केला आणि असं कमीत कमी 50,000 मताधिक्याने सीट निवडून येण्याचे चान्सेस होते. मी एक मोबाईलद्वारे एक सर्वे सुद्धा केलेला होता. मोबाईलवर म्हणजे फोन करून विचारायचं तुम्हाला अमुक अमुकला मतदान करायचं असेल तर 1 नंबर दाखवा, 2 नंबर दाखवा. त्यामध्ये माझा आणि जो आता विजयी उमेदवार आहे त्यामध्ये 20% डिफरन्स दाखवला. आणि असा ट्रेन बऱ्याच वेळा आमच्याकडे एक शंकरराव गडाक म्हणून नेवासाचे, त्या ठिकाणी तर निवडणूकच नव्हती. तिथं सुद्धा 10 वर्ष जो माणूस समाजामध्ये आला नाही तो माणूस तिथे निवडून आला. बाळासाहेब थोरातांचा निवडणुकीचा निकाल तर एकदम शॉकेबल होता. ज्या माणसाने 60 टर्म काढल्या, अनेक सहकार त्या मतदारसंघामध्ये उभा केला आणि सहकाराच्या माध्यमातून अनेक लोकांना त्या ठिकाणी उभा करण्याचं काम केलं. त्या ठिकाणी बाळासाहेब थोरात एका सुद्धा बूथवर पुढे आले नाही. म्हणजे असे अनेक घटनाक्रम आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाले. बऱ्याच ठिकाणी झालेलं मतदान आणि EVM वर जे मतदान दाखवलं त्याची आकडेवारीची तफावत आपल्याला पाहायला मिळाली. हे जर सगळं पाहिलं तर हे कुठंतरी शंकास्पद आहे. माझ्या मतदारसंघातले तर असे काही गावं आहेत जे गाव मला 1,000-1,500 मताधिक्य देणारे गाव आहेत, तिथं मला 100 मताचं लीड मिळालं. काही ठिकाणी तर पूर्णपणे गावाची गावं आमच्या विचाराचे, तिथं आम्हाला मताधिक्य नाही. अनेक ठिकाणी आज जयंत पाटील साहेबांसारखा नेता, राज्याचं नेतृत्व करणारा, जो माणूस 1 लाखाच्या फरकाने निवडून येणारा उमेदवार, ते जयंत पाटील साहेब 10-11 हजार मतांनी निवडून आले. असे अनेक तुम्ही पाहिलं असेल. बऱ्याच उमेदवारांची आकडेवारी जर पाहिली तर जवळजवळ सेम आकडेवारी आहे. हे सगळं जर पाहिलं तर ही निवडणूक ही शंकास्पद आहे. साहेब पुढे काय करणार? त्या EVM वरती निवडून काय करणार आता? काय करणार? लोकसभेला संशय व्यक्त झाला ना, करणार काय? आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो विजय खऱ्या अर्थाने जनतेने आम्हाला कौल दिला त्याचाच इफेक्ट हरियाणा असो किंवा महाराष्ट्राला बसलेला आहे. तुम्हाला असं वाटतं मॅनिप्युलेशन झालंय? हे अख्खं तुम्ही पाहिलं असेल. आजपर्यंत राजकीय लेवलवर चर्चा असायची की EVM मॅनेज होतं, EVM वर शंका राजकीय पातळीवर घेतली जायची. पण आज सर्वसामान्य खेड्यातला माणूस सुद्धा EVM वर शंका घेतोय. पुढची तुमची आता स्ट्रॅटेजी त्याच्यावरती काय पर्याय रणनीती आहे तुमची आता? त्याला विरोधात कसं आता करणार? रणनीती आता हा खऱ्या अर्थाने जनतेने आता उठाव केला पाहिजे. एखाद्या राजकीय पार्टीने, पक्षाने उठाव करण्यापेक्षा हे सर्व जनतेने एकत्र येऊन उठाव केला पाहिजे. कारण रात्रंदिवस आपण समाजामध्ये काम करायचं, कष्ट करायचं, जनतेची सेवा करायची आणि निवडणुकीमध्ये जर असा दगाफटका होत असेल तर त्या निवडणुकामध्ये काही महत्व राहिलेलं वाटतं. लोकसभेला निकाल लागला, तुमच्या बाजूने कौल लागला आणि आता विधानसभेला विरोधात लागला. भाजप हेच म्हणतंय
की मग लोकसभेला पवारांना चांगली जागा मिळाल्या, मग आता विरोध का केला जातो? नाही EVM चा. लोकसभेच्या निवडणुकीला जे यश मिळालं तोच खरा घात झाला ना. त्या विरोधकांना जाग आली का आता आपल्या बाजूने जनता राहिलेली नाही. आज तुम्ही पहा, महाराष्ट्रामध्ये तुम्ही महाविकास आघाडीच्या सभा पहा आणि महायुतीच्या सभा पहा. महायुतीच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेला सुद्धा गर्दी नव्हती, हे तुम्ही चित्रीकरण केलं. अनेक सभा त्यांच्या फॉल गेल्या. आणि जर असा काय बदल होऊ शकत नाही ना. तुम्ही साधं सोपं गणित तुम्हाला सांगतो, जे टपाली मताचा जो काउंट आहे तो ट्रेन जनरली आतापर्यंत जनरली म्हणण्यापेक्षा 100% निवडणुकांमध्ये तो ट्रेन राहतो, पण तो कसा बदलला अचानक, ही सुद्धा शंकास्पद गोष्ट आहे. आज जर कुणाल बाबा पाटलांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या संस्थेमध्ये काम करणारे 70 लोक आहेत, तिथं त्यांचं काम कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे, तिथं जर 0 मतं पडतात. एका मनसेच्या एका उमेदवाराची मी बाईट ऐकली, ते म्हणलं माझ्या घरात 6 मतं आहे आणि मला 2 मतं पडतात. असे किती ठिकाणी पाहायला मिळालं. काही मतदारसंघामध्ये, कराडला एका मतदारसंघामध्ये 1700 मतं झाली आणि 2100 मतं काउंट झाली. आमच्या नगर तालुक्यामध्ये वाळकी गावात सुद्धा मतदान कमी झालं, काउंट जास्त झाला. हे कुठंतरी हे तर सत्य घटना आहे ना. तुम्ही म्हणताय काउंट झालेला आहे, पण 1700 जो फॉर्म असतो तो फॉर्म तुमचाच जो व्ह्यू असतो तो भरून देत असतो, बूथ प्रमुख जो असतो. हे चेकिंग करण्याचं काम तुमचा जो मतमोजणीच्या वेळी जो अधिकारी होता, तुमच्या पक्षाच्या वतीने जो प्रतिनिधी, त्यांचं नोंदणी वाटतंय. बूथ प्रमुख बऱ्याच ठिकाणी 1700चा फॉर्मच दिला नाही आणि काही ठिकाणी जे फॉर्म आले ते कार्यकर्त्यांचा थोडा दुर्लक्षपणा म्हणावा. शेवट कार्यकर्ता जरी 1700 फॉर्म घेत असेल तो प्रशासनावर विश्वास ठेवत असतो कार्यकर्ता. त्यामुळं हा विश्वासाचा एक दगाफटका झाला ना. पण तुमच्या नगरचेच एक विषय आहे. राम शिंदे त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं, काका पुतण्यांनी हरवलं म्हणून अजितदादा आणि रोहित पवार एकत्र दगाफटका केला. तो त्यांच्या व्यक्तिगत तो त्यांचा विचार असू शकतो, पण मी आज EVM आणि या गोष्टीवर महाराष्ट्राच्या सगळ्या manipulation वाटत नाही का? निवडणुकीवर बोलतो मी आज तुमच्याशी.